खडकवासला धरणाच्या विसर्गामुळे पुण्यातील एकता नगर जलमय, 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मुठा नदीचं पाणी, जनजीवन विस्कळीत, वाहनं पाण्याखाली। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 27,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, प्रवाह वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली। पुण्याच्या आंबेगावात माळीन फाट्यावर दरड कोसळली, 2 घरांवर दरड पडली, मोठा धोका, आहुपेकडे जाणारी वाहतूक ठप्प। वसई विरारसह नालासोपारा परिसर आजही पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत, शाळा कॉलेजला सुट्टी। नालासोपाऱ्यात पुरात वाहून गेल्यानं एका मुलाचा मृत्यू। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी, रामकुंड परिसरातील अनेक छोटे मोठे मंदिर पाण्याखाली। साताऱ्यात विजेचा धक्का लागला, त्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं दुर्घटना, फलटण तालुक्यातील खामगावमधील दुर्दैवी घटना। महाराष्ट्र कर्नाटक सीमेप्रश्नी आज विधानभवनात बैठक, शरद पवार बैठकीसाठी विधानभवनात येणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी 1:30 वाजता बैठकीचं आयोजन। मुंबईमधील मड किनाऱ्याजवळ संशयित जहाज आढळलं, त्यामुळे खळबळ, काही दिवसांपूर्वीच मनोरी किनाऱ्यावरती आढळलं होतं जहाज, तर भारतीय तटरक्षक दलाकडून तपास सुरू।